जय महाराष्ट्र. राज्यात एकच चर्चा आहे, ते म्हणजे मराठा आंदोलन आणि मनोज जरांगे पाटील यांनी सर्वांनाच असा काही धक्का दिला आहे की मुंबईत सुद्धा येऊन मुंबई जाम केली आणि देवेंद्र फडणवीस सहित अजित पवार, एकनाथ शिंदे यांचं सुद्धा टेन्शन वाढवलं आहे. परंतु पडद्यामागे एक वेगळीच गोष्ट घडत आहे. राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा दुसराच काही भूकंप होणार याची जोरदार चर्चा चालू आहे. नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय तसेच इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. तर आपण नेमकं काय झालंय हे बघूया. गेल्या 3 ते 4 दिवसापासून मुंबईत मराठ्यांचंच नाव गाजतंय. हजारो लाखो मराठे मुंबईत येऊन जरांगे पाटलांना समर्थन देत आहेत. आमरण उपोषणास बसलेले जरांगे पाटील हे जोरदार सरकारच्या विरोधात गरजत आहेत. परंतु देवेंद्र फडणवीस यांची झोप उडाली आहे, ती एक वेगळ्याच कारणाने. जरांगे पाटलांनी तर त्यांचं टार्गेट फिक्स ठरवलं असताना आता त्यांच्या पक्षांतर्गत सुद्धा वेगळीच माहिती मिळत आहे. अमित शहा हे दिल्लीवरून लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला मुंबईच्या दौऱ्यावर आले. त्यानंतर राज्यातील अनेक महत्त्वाची समीकरणं बदलणार अशी कुणकुण सगळीकडेच लागली होती. त्यातच शिंदेंनी मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनातून उपमुख्यमंत्री आहेत म्हणून काढता पाय घेतल्याचं सगळीकडे दिसत आहे आणि सर्व खापर हे देवेंद्र फडणवीस यांच्यावरच फुटत आहे. ब्राह्मण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जनतेचा पाठिंबा नाही असं चित्र सगळीकडेच दाखवण्याची जी किमया शिंदेंनीच केल्याचं दिसत आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांनाच प्रत्येक घटकातून जो काही विरोध होतोय आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा तसंच काहीसं राजकारण गेल्या 5 ते 7 वर्षात केल्याचं सुद्धा चित्र आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांवर एक एक घटक नाराज आहे असं दाखवायची किमया शिंदेंनी केली आहे का असं दिसत आहे. कारण ओबीसी समाजसुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहे. मराठा समाज तर अगोदरपासूनच नाराज आहे. याचाच फायदा शिंदेंना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिंदे हे मराठा समाजातील मातब्बर नेते समजले जातात. देवेंद्र फडणवीस यांचं जर जी काय खुर्ची काढायची आहे तर ती एकनाथ शिंदे काढू शकतात आणि त्यांना जो दिल्लीत अमित शहांचा ॲक्सेस गेल्या 2.5 ते 3 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी दिला, आता तो त्यांच्याच अंगलट येणार असं दिसतं. मुंबई दौऱ्यावर असलेले अमित शहा यांनी एक वेगळी मीटिंग अमित शहा यांच्यासोबत एकनाथ शिंदे हे त्या मीटिंगमध्ये दिसले आणि राज्यातील मराठा आंदोलनाची संपूर्ण माहिती घेऊन राज्यातील जी काही राजकीय समीकरणं आता चालू आहेत आणि पुढे घ्यायची त्यावर शिंदेंसोबत शहांनी जोरदार बैठक केल्याची महत्त्वाची माहिती आलेली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या हृदयाचा ठोका चुकल्याचीच माहिती आहे. कारण शिंदे हे मराठा समाजातील आहेत आणि मराठा समाजाला सध्या तरी शांत करायचं तर शिंदेंकडून करून घेऊन पुन्हा त्यांना मुख्यमंत्रीपदी भाजपा बसवू शकते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना हा मोठा धक्का बसू शकतो. कारण त्यांनी ठाकरेंची अखंड शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली. आता त्याचं फळ त्यांनाच भोगावं लागेल असं दिसतं. त्यामुळेच त्यांचं राजकारण हळूहळू आता कमी होईल असं दिसतं. त्यामुळे शिंदेंनी उद्धव ठाकरेंशी जी गद्दारी केली आता तीच देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुद्धा गद्दारी केली का अशी जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात होत आहे. त्यामुळे पुढील 1 ते 1.5 महिन्याच्या कालावधीत राज्यात पुन्हा मोठा बदल होणार आणि शहा कोणता मोठा निर्णय घेणार याकडे लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात मुख्यमंत्रीपदी शिंदे किंवा अन्य व्यक्तीसुद्धा जाऊ शकतो. किंवा जी शिंदेंना अगोदर अट दिली होती की पक्ष संघटना विलीन करून तुम्ही भाजपामध्ये प्रवेश करा आणि तेव्हाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना होऊ शकतात, असं जी अट होती त्या अटीप्रमाणे सुद्धा होऊ शकतं की शिंदे भाजपामध्ये जाऊन जे पक्षाने चिन्ह उद्धव ठाकरेंना मिळेल आणि भाजपाला सुद्धा मोठा नेता मिळेल. त्यामुळे भाजपामध्ये जर शिंदेंनी प्रवेश केला तर ते मुख्यमंत्री होऊ शकतात व देवेंद्र फडणवीस यांना साईडला ठेवू शकतात. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्याच्या राजकारणात काय होईल हे सांगता येत नाही.
मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या कर्माची फळं मिळत आहेत का? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा. धन्यवाद.